नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे, कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख आता महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्त्याबरोबर आता 10वा हप्ता देखील देण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण या योजनेची प्रतीक्षा करत होतो, म्हणजेच की 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होतो. परंतु आता शेतकरी मित्रांनो, आपली ती प्रतीक्षा संपणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, जिल्हे देखील जाहीर करण्यात आलेले आहेत. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत, सर्व काही डिटेलमध्ये महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून कोणतंही ठोस पाऊल आपल्याला इथून मागे उचललेलं दिसत नव्हतं. परंतु शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात तारीख आलेली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तर आता त्या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून काही अटी व नियम देखील लागू करण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, स्पष्ट सांगितलं आहे की जे शेतकरी आपले सांगितलेल्या अटी व नियमाचं पालन करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. परंतु जे शेतकरी अटी व नियमामध्ये बसतात, ज्या शेतकऱ्यांनी या अटी व नियमाचं पुरेपूर पालन केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना मात्र बिलकुल चिंता करायची गरज पडणार नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील या अटी व नियमाचं पुरेपूर पालन करा, म्हणजेच की तुम्हाला 4,000 रुपये एवढा लाभ होईल. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला, त्या अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की 10वा हप्ता देखील आपण सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करूया, म्हणजेच की जी शेतकऱ्यांची महाराष्ट्र शासनावर नाराजी होती ती नाराजी दूर होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने आता नियोजन आखलेलं आहे आणि आता हे नियोजन अगदी खरं असणार आहे. अगदी बरोबर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये एवढी रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची फक्त आपण वाट बघत होतो. महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी वाट बघत होते, परंतु आता त्यांना 9वा हप्ता बोनस घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की नमोचा 9वा हप्ता हा 10व्या हप्त्याला देखील सोबत घेऊन आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत आपण चर्चा जास्त ऐकल्या होत्या, कारण की त्याविषयी खूप चर्चा शेतकरी देखील करत होते. परंतु आता शेतकऱ्यांनो, ती चर्चा करायची बंद करा, अफवावर लक्ष देऊ नका आणि आता तुमच्या खात्यामध्ये थेट 4,000 रुपये एवढी रक्कम जमा व्हायला सुरुवात थोड्या दिवसामध्ये होणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन याच्यामध्ये चर्चा करून हा तोडगा काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना खुश करण्याचं नियोजन आता केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तारीख आणि जिल्हे जाहीर करण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामधून जर तुम्ही आला असाल तर शेतकरी मित्रांनो, तुमची अगदी लॉटरी लागलेली आहे. तुम्हाला आता 4,000 रुपये एवढा लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक सांगण्यात येत आहे, त्यांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण व्हिडिओच्या शेवटी तारीख पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, चला तर आपण सविस्तर जिल्हे पाहूयात. या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आला तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही खूप भाग्यवान असणार आहात. बाकी शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव देखील येणार आहे, परंतु महाराष्ट्र शासनाकडून आता टप्प्याटप्प्यामध्ये जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, कारण की डीबीटी मार्फत सर्व जिल्ह्यांना सोबत पैसे पाठवणं हे काही शक्य होत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता 3 टप्पे जिल्ह्याचे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये या 15-16 जिल्ह्याची यादी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण 15-16 जिल्ह्याची यादी पाहणार आहोत, त्यासाठी तुम्ही नीट 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला, व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुमच्या जिल्ह्याचं देखील नाव येऊन जाऊ शकतं आणि ते तुम्हाला माहित नाही होऊ शकत. तर शेतकरी मित्रांनो, चला तर सविस्तर जिल्ह्याची यादी पाहूयात. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता बिलकुल चिंता करू नका. तुमच्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस असणार आहे, ही खूप आनंदाची बातमी असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून 4,000 रुपये एवढी रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये वितरित
व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी 9वा हप्ता हा बोनस घेऊन आलेला आहे। म्हणजेच की तो 10व्या हप्त्याला देखील घेऊन आलेला आहे आणि तो तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम थेट जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बीड जिल्ह्यातून असाल, तिथं राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी देखील ही खूप आनंदाची बातमी असणार आहे। तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि असे 4000 रुपये एवढी रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर धाराशिव जिल्हा, शेतकरी मित्रांनो, तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून असाल, तिथं राहून शेती करत असाल तर आता तुम्ही देखील बिलकुल चिंता करू नका। तुम्ही ज्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तुमची ती प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे आणि तो तुमच्या खात्यामध्ये थेट 9व्या हप्त्याबरोबर 10व्या हप्त्याची देखील 2000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे लातूर जिल्हा। शेतकरी मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील देखील सर्व शेतकरी अगदी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते आणि आता त्यांची ती वाट बघणं, त्यांची ती प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपण बघितलेल्या जिल्ह्याप्रमाणे तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता हे 2 हप्ते जमा होणार आहेत आणि आता तुम्हाला देखील हा सोन्याचा दिवस उजळणार आहे। शेतकरी मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी असणार आहे आणि आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी तुमच्यासाठी देखील खूप आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 आणि त्यासोबत 10व्या हप्त्याची 2000 असे 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील या योजनेबाबत चिंता करत असाल तर आता तुमची चिंता देखील मिटणार आहे। तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे परभणी जिल्हा। शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकरी देखील या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत होते। त्यांना देखील या योजनेची अगदी आस लागलेली होती। त्यांना वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका आज येईल, उद्या येईल, परंतु हप्ता काही येत नव्हता। परंतु आता परभणीकरांनो, तुम्ही देखील चिंता करू नका। आता तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेच्या 4000 रुपये म्हणजे की 2 हप्त्याची 4000 आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच वितरित होणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी देखील नमो शेतकरी योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत होते। त्यांना देखील वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा आमच्या खात्यामध्ये लवकर यावा, त्यासाठी ते देखील आतुरतेने वाट बघत होते। परंतु आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील चिंता करू नका। तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे आणि आता तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000 असे मिळून आता 4000 रुपये एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे अमरावती। शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे की तुमच्या खात्यामध्ये देखील 4000 रुपये जमा होणार आहेत। तुम्ही देखील बिलकुल चिंता करायची गरज नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात येतं तुम्ही देखील चिंता बिलकुल करायची नाही। आता तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर आता या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेची वाट बघत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे। आता लवकरच तुमच्या खात्यावर देखील 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यामधून तुम्ही असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील आता चिंता करू नका। थेट तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि आता या तारखेला ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील प्रतीक्षा करत होता हे आम्हाला माहित आहे। आता तुमची ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता तुमच्या थेट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील सांगितलेली आहे। ती संभाव्य तारीख शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। 1 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही फिक्स तारीख असणार आहे, याच्यामध्ये कोणतीही तडजोड नसणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।